सर्वांनी शांतता राखा। या ठिकाणी श्रद्धांजली व्हायची आहे। लखीमपूर खेरी इथं घडलेली घटना, जिथं शेतकऱ्यांच्या शांतपणे अहिंसाई मार्गाने चालू असलेल्या आंदोलनाला चिरडण्यासाठी शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून तिथं शेतकरी मयत पावले, पत्रकारही एक त्यात मयत पावला। ह्या घटनेचा निषेधार्थ म्हणून आमच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या प्रियंकाजी गांधी यांनी जोरदार त्या ठिकाणी मोठी रॅली काढून ह्याला विरोध केलेला आहे। आज महाविकास आघाडीने बंद ह्या ठिकाणी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। काँग्रेस पक्ष हा ह्या घटनेच्या पूर्णपणे विरोधात आहे आणि म्हणूनच भारत बंदला त्यांनी पुकार दिलेली आहे। शेतकऱ्यांच्या ह्या मागण्या पूर्ण करायच्या 1 वर्षापासून मागणी असून सुद्धा त्या बाजूला ठेवल्या, ही तर वाईट घटना आहेच, पण अहिंसा मार्गाने आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना चिरडून काढायचं म्हणजे ही तर स्वातंत्र्यापूर्वी जसे इंग्रज वागायचे तशीच आज इंग्रजांसारखी ही मोदी सरकार वागत आहे, अशी भावना जनसामान्यातनं झाली आहे। विचार करा, शेकडो वर्ष लागले या भांडणातनं आपल्याला स्वातंत्र्य मिळवायला। 7 वर्षात पूर्वी सारखं वाईट दिवस स्वातंत्र्यापूर्वीचे आणण्यात ह्या मोदी सरकारला यश आलेलं आहे। आवाज अरे हे पण खरंच मंडळी खरंच धिक्कार असो मोदी सरकार धिक्कार असो।